नमस्कार मंडळी. नारळाची अशी बर्फी तुम्ही खाल्ली आहे का कधी? नसेल खाल्ली तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर आज आपण बनवणार आहोत नारळाची बर्फी. त्यासाठी लागणार आहे खोबरं मी बारीक करून घेतले, 2 वाटी साखर, दूध पावडर, काजू आहे आणि दूध आहे 1 ग्लास. तर आपण चालू करूयात. तूप घेतले मी 2 चम्मच टाकून कढईमध्ये. नॉर्मल गरम तूप झालं की त्याच्यामध्ये टाकले खोबरं बारीक कट करून घेतले. छान मिक्स करत राहायचं आहे. 2 मिनिटानंतर आपण त्यात टाकूया साखर. साखर मिक्स करून घ्यायची. मिक्स करत राहायचे. छान मिक्स केल्यानंतर त्यात टाकूया आपण दूध. मलाई असेल तर छानच, नसेल तर दूध टाकू शकता तुम्ही. मी 1 ग्लास दूध घेतले. आता आपण ते मिक्स करून घेऊयात. ही सगळी प्रोसेस लो मीडियम वर करायची आपल्याला. आता आपण टाकूयात दूध पावडर. आता हे मिक्स करून घेतले मी सगळं. दूध पावडर छान फेटून घेतलेली आहे. मिक्स करत राहायचंय सारखं. बघा ते एकत्र जमा व्हायला तयार झाले तर झाकण ठेवून 2-3 मिनिटं चेक करत राहायचे. आपण सारखं मिक्स करत राहायचे. करपून द्यायचं नाही आपल्याला. हे बघा छान रेडी होत आले. एक 10 ते 15 मिनिटामध्ये रेडी झालेले. थोड्या वेळ आपण तरी झाकण ठेवून गॅस बंद करून ठेवूयात. तर हे रेडी झालेले. असं चेक करून बघायचे तुम्ही. आता एका मोठ्या ताटलीमध्ये किंवा ट्रेमध्ये तेल लावून घ्यायचे. नसेल तर बटर पेपर असेल तर अतिउत्तम. तर असं आपण त्याच्यात टाकून घ्यायचे छान प्रकारे. मी 2 प्लेटमध्ये काढून घेतले बघा. आणि त्याच्यावरून टाकणारे आपण काजू. तर ड्रायफ्रुट्स तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही टाकू शकता. तर मी काजू टाकून घेतलेत आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने 10 मिनिटांनी सुकल्यानंतर मी कट करून घेतले. नॉर्मल वल्ले असतानाच कट करायचे, नंतर तुटती वडी, त्यामुळे कट करू शकत नाही आपण. तर अशा पद्धतीने आपली नारळाची बर्फी, वडी किंवा बर्फी काही म्हणू शकता, कशी झाली नक्की कमेंट करून सांगा आणि ट्राय करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.